ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 161 ते 180 श्लोक 12 ते 12। मज अव्यक्तासी व्यक्ती अनार्थासी आरती स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा। मज अनावरणा प्रावरण भूषणातीतासी भूषण मद सकळ कारणा कारण देखती ते। मद सहजाते करीती स्वयं भाते प्रतिष्ठिती निरंतराते आव्हानिती विसर्जिती गा। मी सर्वदा स्वसिद्धू तो की बाळ तरुण वृद्धू मज एक रूपा संबंधू जाणती ऐसे। मज अद्वैतासी दुजे मज अकर्तयासी काजे मी अभोक्ता की भुंजे ऐसे म्हणती। मज अकुळाचे कुळ वानिती मज नित्याचे निधने शिणती मज सर्वांतराते कल्पिती अरे मित्र गा। मी स्वानंदाभिरामो तया मज अनेक सुखांचा कामू आगवाची मी असे समो की म्हणती एकदेशी। मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा कैपक्ष करी आणि कोपोनी एका ते मारी हेची वाढविती। किंबहुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्रकृत तयाचे नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयाचे। जव आकारू एक पुढा देखती तवा देव येणे भावे भजती मग तोची विघडल विल्या टाकीती नाही म्हणूनी। माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेनी आकारे म्हणून ज्ञानची ते अंधारे ज्ञानाशी करी। मोगाशा मोग कर्माणो मोग ज्ञाना विचेतसा राक्षसी मासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता। या लागे जन्मलेची ते मोग जैसे वार्षिये विणव मेघ कामृग जळाचे तरंग दुरुनीची पहावे। अथवा कोल्हेरीचे आसिवार ना तरी ओडंबरीचे अलंकार की गंधर्व नगरीचे आवार आभासती का। सावरी वाढिनल्या सरळा वरी फळना तू पोकळा कास्थन झाले गळा शेळीये जैसे
तैसे मूर्खाचे तयाजी आले आणि धीग कर्म तयाचे निपजले जैसे साबरी फळ आले घेपे नादीजे मग जे काही ते पडिन्नले ते मरकटे नारळ तोडिले का आंधळ्या हाती पडिले मोती जैसे किंबहुना तयाची शास्त्रे जैशी कुमारी हाती दिधली शस्त्रे का अशोचा मंत्रे बीजे कथिली तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरले गाधनंजया ते अगवीची गेले वाया जे चित्तहीन पैतो गुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्रासी विवेकाचा ठावोची पुसी निशाचरी जे तिये प्रकृतीवर पडे झाले म्हणून चिंतेचे नि कपोले गेले वरितामसियेचे पडिले मुखा माझी राम कृष्ण हरी IQ